आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक। शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार, तर दुपारी 3 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद। बारामतीमधल्या सुप्यामध्ये युगेंद्र पवारांच्या बॅनरवर सर्वांच्या नजरा, वादात तोच दादा नवा, युगेंद्र पवारांच्या फोटोखाली उच्चार, बॅनरवर लिहिलेल्या मजकुरानं अजित पवारांना डिवचण्याचा प्रकार। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस, सगेसोऱ्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं उपोषण। मी माझ्या सगळ्या मागण्यांवर ठाम, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जरांगेंची मागणी। शेतीची कामं असल्यानं मराठा समाजानं अंतरवाली सराटीमध्ये येऊ नये, जरांगेंचं आवाहन। राज्यामध्ये काही ठिकाणी अजूनही दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्रामधील धरणांमध्ये केवळ 20.39% पाणीसाठा, गावपाड्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी 4011 टँकर तैनात। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले, तर चांदीच्या भावातही 600 रुपयांची घसरण, सोन्याचे दर 71,500 रुपयांवर। नीटच्या ग्रेस मार्कांची फेरतपासणी होणार, केंद्रीय शिक्षण खात्याकडून 4 सदस्यांची समिती स्थापन, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। नीट निकालाची सीबीआय चौकशी करा, विद्यार्थ्यांसह कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी। नीट परीक्षेच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याची सुद्धा मागणी। नीट परीक्षेमध्ये कोणताही घोळ झाला नाही, नीटची परीक्षा पारदर्शकपणे पूर्ण झाली, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व आरोप फेटाळले, फक्त 1600 मुलं आणि 6 केंद्रांवर हे प्रकरण घडलं, एनटीएचं स्पष्टीकरण।